गाइस व्हॉट्सअप वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग। तर तुम्ही विचार करता असाल मी रिक्षामध्ये काय करतो, तर आजचा विषय असा आहे की मी घेतला आहे नवीन फोन सॅमसंग S22 अल्ट्रा। तर त्याला मी अपडेट केला, नवीन घेतला आणि 2 लाईन आले ते पिंक आणि ग्रीन कलरचे, जे तुम्ही थंबनेलवर बघितलं असाल। तर तेच मी रिपेअरिंग करण्यासाठी चाललो। आज आहे दिवाळीचा 3रा दिवस आणि मी आत्ता आहे आपल्या सोम्यामधून रिक्षा पकडले ऑटो आणि मी रिक्षाने चाललो आहे घाटकोपर स्टेशनला। तिकडे एक नॅशनल शॉप आहे जे तुम्हाला मी दाखवेन घाटकोपरला पोहोचून तिकडे आपण लेझर करणार आहोत लाईनिंग। बघूया काय सोल्युशन निघतंय का त्यामागे, नाहीतर डिस्प्ले चेंज करावं लागेल। तर डिस्प्ले चेंज करायला सांगितलं तर मी नाही करणार, कारण त्याची कॉस्ट आहे 15 ते 20 हजार ओरिजिनल डिस्प्लेची। त्यामुळे शक्यतो आपण लेझरच करू। मी त्यांच्याशी कॉन्टॅक्टसुद्धा केला होता, तरी मला बोलले की या म्हणून 2.5 ते 3 हजारामध्ये काम होऊन जाईल, पण त्यामुळे रिस्क पण होऊ शकते, कारण जर गेलं तर नशिबावर आपला। तर मी चाललो आता घाटकोपरला, बघूयात। आणि माझ्यासोबत मैदानसुद्धा आहे। तर आता आम्ही दोघंजणं चाललो घाटकोपर स्टेशनला, त्या शॉपमध्ये व्हिजिट करू। तर हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत तर नक्की बघा। तुमच्या फोनसुद्धा जर असं झालं असेल लाईनिंग, तर तुम्ही तिकडे नक्कीच जाऊन सोल्युशन काढू शकता तुमच्या फोनचं। तर चलो बाय बाय, मी तुम्हाला आता डायरेक्ट भेटतो घाटकोपर स्टेशनला। आता मी पोचलो आहे चुनाभट्टी स्टेशनला। 5 मिनिटाच्या अंतरावर आता आपलं चुनाभट्टी स्टेशन येईल। हा अंडरग्राउंड आहे। हो पुढे पुढे। आत्ता मी पोचलो आहे चुनाभट्टी स्टेशनला। आपण इथून जाऊ आता कुर्ल्याला आणि कुर्ल्यावरून मग आपण चेंज करून घाटकोपरला जाऊ। तुम्हाला मी एक भाई दाखवतो आमच्या एरियातला। हा बघा, हा तो भाई आहे आमच्या एरियामधील। तर गाईज क्लिअरिटी कशी मला नक्कीच सांगा। माझ्या लाईफमधील पहिला अल्ट्रा फोन आहे काय वेदांत? काय मग शॉपिंग बिपिंग केली की नाही? काय घेतलं? शर्ट पॅन्ट घेतलं। चला गाईज आपली ट्रेन आली आहे। आत्ता मी पोचलो आहे आपल्या घाटकोपर ईस्टला आणि इथं आपण शॉप बघत कुठे नॅशनल मोबाईल रिपेअरिंग। इथे ऑटो स्टँड आहे। आता मी पोचलो आहे घाटकोपर ईस्टला। इथे तुम्ही समोर ही बिल्डिंग बघू शकता। तिथून आपल्याला लेफ्टला जायचं आहे आणि इथे तुम्हाला एक छोटीशी गल्ली दिसेल, तिथून एंट्री करायची आहे। आणि कोणालाही विचारा हॉटेल नित्यानंद। वेदांतला भूक लागली आहे म्हणून त्याला आम्ही समोसा पाव घेतला आहे। टेस्ट चांगली आहे काय? तुम्ही बघू शकता नित्यानंद हॉटेल। इथून सरळ सरळ जायचं आणि इथे कमल स्वीट शॉप आहे, इथून आतमध्ये एंट्री करायची आपण। गाईज हे बघा, इथे समोर तुम्ही बघू शकता नॅशनल मोबाईल। आतमध्ये जाऊयात आणि प्राईस काढूया। सो गाईज मी गेलो होतो नॅशनल मोबाईल रिपेअरिंग स्टोअरमध्ये। तिकडे मी त्यांना विचारलं तर ते बोलले की लेझर करता येईल त्याचं, म्हणजे जी लाईनिंग आल्या होत्या फोनवर त्याची लेझर ट्रीटमेंट करणार होते ते लोक, म्हणजे रिपेअरिंग करणार होते लेझरची। त्यांच्याकडे मशीन असते, पण ते बोलले की 10% पैकी 9% रिपेअरसुद्धा होईल आणि 1% पूर्ण डिस्प्लेसुद्धा खराब होईल। आणि जसं ते बोलले ना डिस्प्ले खराब होईल, तेव्हा मी त्यांना विचारले की प्राईस किती आहे डिस्प्लेची, नवीन डिस्प्ले टाकायचा झाला तर। ते बोलले 25 ते 20 हजाराचा डिस्प्ले नवीन ओरिजिनल। त्यापेक्षा मी बोललो मला नाही बनवायचे, ज्या 2 लाईन आल्यात त्याच ठीक आहेत। अजून पुढे झालं तर बघू, आपण पुढचा डिसिजन घेऊ आपण। तात्पुरता मी यूज करू शकतो, कारण अपडेटमुळे लाईन आल्या, तर मला एवढं वाटत नाही की लाईन्स वगैरे अजून वाढतील त्याच्या। बाय चान्स पुढे फ्युचरमध्ये जर वाढल्या तर मी त्याचं नक्कीच परत पुन्हा एकदा जाईन तिकडे आणि रिपेअरिंग करेल, कारण मला रिस्क घ्यायची नव्हती। कारण आता दिवाळी आहे, त्यामुळे सध्या पैसे पण नाहीत माझ्याकडे आता एवढे 20 हजाराचा डिस्प्ले लावू। जर बाय चान्स समजा डिस्प्ले गेला तर मग ती खूप मोठी रिस्क होती, त्यामुळे मी रिपेअरिंग नाही केलं आहे। आणि मी आता घरी चाललो आहे, चुनाभट्टीला आलो आहे। तर हा ब्लॉग मी इथेच एंड करतो। आपण भेटत आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये। तोपर्यंत चलो बाय बाय, टेक केअर।